मृत्यू झालाय। विक्रोळी नागोबा नगर येथील घटना आहे। अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने मृत्यू झाला। कैलाश कॉम्प्लेक्स असं इमारतीचं नाव आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। विक्रोळीतल्या नागोबा नगर मधली घटना आहे। अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचा स्लॅब कोसळला आणि या स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झालेला आहे। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। जुई, नेमकी काय घटना घडलेली आहे? अत्यंत धक्कादायक ही घटना आहे, कारण का विक्रोळी इथे एक स्लॅब कोसळून दोघांचा आता मृत्यू झालेला आहे। विक्रोळीच्या नागोबा नगर येथील ही घटना आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन असलेली ही बिल्डिंग आहे आणि त्याचा हा स्लॅब कोसळलेला आहे। कैलाश कॉम्प्लेक्स अशा इमारतीचे नाव होतं। खरं तर मुंबई महानगरपालिकेने या आधीच सांगितलं होतं की पावसाळा सुरू होतोय, त्यामुळे जी काही कामं आहेत तुमची ती थांबवा आणि प्रदूषण देखील वाढत होतं, पाण्याची टंचाई देखील होती। तेव्हा देखील महापालिकेने सांगितलं होतं की तुमची जी काही कन्स्ट्रक्शनची कामं आहेत ती तातडीने थांबवा। मात्र काही ठिकाणी आपण आता पाहतोय विक्रोळीतली जी घटना घडलेली आहे त्या घटनेवरूनच समजतंय की लोकांनी, जे बिल्डर्स आहेत त्यांनी ऐकलेलं नाही आणि त्याचा परिणाम आता दिसून येत आहे। स्लॅब कोसळलेला आहे, दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि ही घटना जी आहे ती सकाळी घडलेली आहे विक्रोळीमध्ये। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना। विक्रोळीमधली स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर आधीच पावसाळ्यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं त्यांना की अशा पद्धतीची अंडर कन्स्ट्रक्शन कामांवर आता आळा घालायला हवा, कारण जोरदार पाऊस असतो त्यामध्ये दुर्घटना घडू शकतात। मात्र तरीही हे कन्स्ट्रक्शनचं काम सुरूच ठेवलं आणि दुर्दैवानं इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झाला। ही दृश्य आपण बघतोय, विक्रोळीतली ही दृश्य आहेत, नागोबा नगर इथली ही दृश्य आपण बघतोय। स्लॅब कोसळल्यानंतर ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय।